ठीक आहे. बघा नेक्स्ट व्हिडिओ, आता हा दुसरा व्हिडिओ आहे. याच्या आधी आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्याच्यामध्ये आपण 2 मार्क्सचे प्रॉबिलिटीचे सगळे क्वेश्चन घेतलेले आहेत. तर आपण क्वेश्चन बँक सॉल्व करतो आहे आर एम धारेवाल कॉलेजची, त्याच्यानंतर आपण PCB कॉलेजची करणार आहे. आता सध्या आपण आर एम धारेवालची करतो आहे. तर पहिल्यांदा 2 मार्क्सचे प्रॉबिलिटीचे क्वेश्चन झाले. आता न्यूमेरिकल मेथडचे 2 मार्क्सचे क्वेश्चन. पहिल्यांदा हा क्वेश्चन सोडू. न्यूटन रॅप्सन मेथडचा सिम्पल फॉर्म्युला विचारला आहे, म्हणून काय लिहायचं, डायरेक्ट बाय न्यूटन रॅप्सन मेथड. फक्त फॉर्म्युला लिहायचा आहे, एफ ऑफ xn प्लस 1 इज इक्वल टू xn मायनस एफ ऑफ xn डिवायडेड बाय एफ डॅश xn. हा फॉर्म्युला आहे, सिम्पल फॉर्म्युला तुम्ही लिहून टाका. बाकी काही तुम्हाला विचारलेलं नाही आहे. आता ठीक आहे, झालं, एवढंच विचारलं आहे. फक्त फॉर्म्युला लिहायचं आहे. हे xn म्हणजे इक्वेशन असतं, जसं इकडे दिलं इक्वेशन असं, आणि एफ डॅश xn म्हणजे काय असतं, डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, ते लिहून ठेवा, गरज नाही आहे तरी लिहितो मी, सांगतो. इक्वेशन असतं ते, आणि एफ डॅश xn म्हणजे काय असतं, त्याचा डेरिव्हेटिव्ह असतो, या इक्वेशनचा डेरिव्हेटिव्ह. सिम्पल 2 मार्क्ससाठी फक्त फॉर्म्युला विचारला आहे, बाकी काहीच नाही, फक्त फॉर्म्युला लिहायचा आहे. ओके. आता हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे 2 मार्क्ससाठी. बघा आता हे पण बायसेक्शनचं सम आहे, हे पण बायसेक्शनचं सम आहे. हे तुम्हाला लगेच समजत नाही, त्याच्या आधी हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. बघा सोपं आहे, खूप सोपं आहे. इक्वेशन हे दिलेलं आहे, एफ ऑफ, या इक्वेशनला आपण काय म्हणणार, एफ ऑफ एक्स. लिहायची पद्धत असते, फंक्शनमध्ये आपण इक्वेशन लिहितो. आपल्याला मागच्या वेळेस M1ला फंक्शन चॅप्टर झालेलं आहे, त्याच्यात आहे थोडंसं. हे इक्वेशन घ्यायचं, त्याला आपण काय म्हणतो, एफ ऑफ एक्स. एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 इक्वल टू 0 कट करून टाकायचं, इक्वेशन लिहायचं फक्त. आता या इक्वेशनमध्ये आपल्याला त्यांनी काय सांगितले की हे तुमचं जे इक्वेशन आहे याचं जे रूट आहे, आता रूट वगैरे काय आहे ते अर्धा तास लेक्चर द्यावं लागेल, त्यावेळेस तुम्हाला ते डिटेलमध्ये समजेल. आत्ता आपण तात्पुरतं एक्झामसाठी करूया. ठीक आहे. आपल्याला एक उत्तर असतं, 0 उत्तर असतं, ते 0 उत्तर कधी येईल ते बघायचं आहे. थोडक्यात काय करायचं, हे इक्वेशन लिहायचं, आणि हे 2 तुमचे पॉईंट्स दिलेले असतात, त्या 2 पॉईंट्सला काय म्हणतात, ट्रायल पॉईंट्स. ट्रायल पॉईंट पहिले -1 अँड 0 आहे. मग -1ला मी काय म्हणणार, a इज इक्वल टू काय, -1, आणि b इज इक्वल टू काय, 0. दरवेळेस पहिल्या पॉईंटला काय म्हणतात, a, दुसऱ्या पॉईंटला काय म्हणतात, 0, b म्हणतात. याला a आणि याला b म्हणतात. तर आता मी काय करणार आहे, या इक्वेशनमध्ये आधी a टाकणार आणि नंतर b टाकणार. इथं एफ ऑफ एक्स आहे, म्हणजे हे इक्वेशन कोणाचं आहे, कोणत्या फंक्शनचं, एक्सचं होतं. आता मी त्याच्या जागी a टाकणार, म्हणजे मी काय लिहिणार, एफ ऑफ a. एफ ऑफ a म्हणजेच माझं काय, -1. आता काय लिहितो, एफ ऑफ -1. आता या इक्वेशनमध्ये तुम्हाला जिथं जिथं एक्स दिसतोय तिथे तिथं तुम्ही काय टाकणार आहे, -1. एक्स आहे म्हणजे काय लिहिणार मी, एक्सच्या जागी -1चा क्यूब -2, तसंच एक्स आला, परत काय लिहिणार, -1, आणि हा -1 ॲज इट इज. ठीक आहे. कधी पण व्हॅल्यू पुट करताना इथं ब्रॅकेट असेल तर ब्रॅकेटच टाका. याचा आन्सर काढायचं एफ ऑफ -1चं. ठीक आहे, तसंच ठेवा, ते आन्सर काय येईल ते. सेम तसंच एफ ऑफ बी घ्यायचं. बी काय तुमची व्हॅल्यू 0, म्हणजे काय टाकणार मी, 0 टाकणार, एफ ऑफ 0. या इक्वेशनमध्ये एक्सच्या जागी काय टाकणार, आता जसं इथं -1 टाकलं तसं आता मी काय पुट करणार, 0 पुट करणार. 0चा क्यूब -2 × 0 -1. आन्सर याचा एफ ऑफ 0चा आन्सर आलेला असेल तुमचं -1. निगेटिव्ह आन्सर आलं. निगेटिव्हचा अर्थ काय असतो, 0पेक्षा कमी. निगेटिव्हचा अर्थ काय असतो, 0पेक्षा कमी. आणि याचा आन्सर काय आलं, कॅल्सीमध्येच आन्सर काढायचा प्रयत्न करा, जास्त डोकं लावू नका. आपण 1200 रुपयाचा कॅल्सी घेतलेला आहे, त्याचा वापर करा. क्वेश्चन क्वेश्चन लिहायचं चुकलं माझं, इथं स्क्वेअर आहे. -1चा स्क्वेअर -2 × -1 आन्सर काय आलं याचं, 2 आलं. आणि याचं आन्सर काय आलं, -1. याच्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. एक आन्सर तुमचं काय आलं, 2 म्हणजे ग्रेटर दॅन 0. कसं लिहायचं असतं, आता हे असं लिहायचं का असं लिहायचं, ह्याच्यामध्ये मोठं कोण,
हे बघा काय करायचं, इमॅजिन की इकडनं असा माणूस चालला आहे, माणूस आहे असं समजा. कोणत्या साईडला माणूस मोठा आहे, ती साईड मोठी. आता इकडचा माणूस छोटा आहे म्हणजे ही साईड काय असणार आहे, स्मॉल असणार आहे, ही साईड काय असणार आहे, मोठी असणार आहे. इथं माणूस छोटा आहे म्हणजे इकडची साईड लहान असणार आहे, इकडची साईड काय असणार आहे, मोठी असणार आहे. आता 2 आहे आणि मला इथे काय लिहायचं आहे, 0 लिहायचं आहे. 0 आणि 2, मोठा नंबर कोणता आहे, 2 आहे, मग इकडच्या साईडला दाखवायचं ते 2 इज ग्रेटर दॅन 0. -1 लहान आहे 0पेक्षा, 0पेक्षा -1 काय असतं, लहान असतं, मग इथं दाखवणार असं. हे -1 काय झालं, लहान झालं, इकडची साईड काय झाली, छोटी झाली. -1 छोटा आहे कोणापेक्षा, 0पेक्षा. कळालं, हे असं लिहायचं. याच्यानंतर एक आन्सर चेक करायचं, एक आन्सर पॉझिटिव्ह पाहिजे, एक आन्सर निगेटिव्ह पाहिजे कंपल्सरी. इथं आन्सर काय आले, 2 आले, इथं 2 येऊ दे, 10 येऊ दे, 12 येऊ दे, 2000 येऊ दे, काही पण येऊ दे. पॉझिटिव्ह आन्सर आलं का चेक करायचं. इथं पॉझिटिव्ह आलं, इथं निगेटिव्ह आलं. उलटं पालटं पण येऊ शकतं, इथं निगेटिव्ह इथं पॉझिटिव्ह, पण एक आन्सर तुमचं पॉझिटिव्ह आणि एक आन्सर निगेटिव्ह, कोणतं पण येऊ दे, कसं पण येऊ दे, पण एक आन्सर निगेटिव्ह आणि एक आन्सर पॉझिटिव्ह आलं ना, आलं म्हणजे बरोबर चाललं सगळं. असं आलं मग खाली काय लिहिणार, ॲज f of -1 इज ग्रेटर दॅन 0 अँड f of 0चं आन्सर इज लेस दॅन 0. याचं आन्सर जे आलेलं आहे ते ग्रेटर दॅन आले 0पेक्षा, याचं आन्सर जे आलं ते लेस दॅन आले. बोथ आर ऑफ अपोजिट साईन, दोन्हीचे साईन तुमचे काय आहेत, वेगवेगळे आहेत. हे पॉझिटिव्ह आहे, हे निगेटिव्ह आहे, असं आलं म्हणून तुमचं जे रूट आहे शेवट काय लिहिणार, म्हणून रूट ऑफ इक्वेशन लाईज इन बिटवीन -1 अँड 0. म्हणजे तुमचं जे रूट ऑफ द इक्वेशन आहे हे तुमचं आन्सर काय आहे, हे या -1 आणि 0च्या मध्ये आहे. आता हे याचा अर्थ काय, सम काय, ते जरासं समजून घेण्याचा प्रयत्न करा. बघा समजतंय का, बघा थोडंसं डिटेलमध्ये करावं लागते, तरी पण मी सांगण्याचा प्रयत्न करतो. आता त्यांनी काय दिलं तर तुम्हाला, ज्यावेळेस तुमची एक्सची व्हॅल्यू -1 होती, एक्सची व्हॅल्यू आता इथं काय असतं, +1 2 3, इथं काय असतं -1 -2 -3, इथं वायची व्हॅल्यू 1 2 3 4, इथं वायची व्हॅल्यू -1 -2 -3 -4. आता त्यांनी काय सांगितलं, ज्यावेळेस आपण एक्सच्या जागी काय टाकलं, इथं एक्सच्या जागी -1 म्हणजे एक्सची व्हॅल्यू तुमची काय आहे, -1 आहे. एक्सची व्हॅल्यू ज्यावेळेस -1 होती त्यावेळेस एफचं आन्सर किती आलं, 2 आलं. एफ म्हणजेच हे जे असतं, हे एफचं जे आन्सर आहे हे म्हणजेच कोणाचं आन्सर असतं, वायचं आन्सर असतं. हे जे आन्सर असतं ना ते कोणाचं असतं, वायचं. म्हणजे ज्यावेळेस एक्स -1 होता त्यावेळेस वायचं आन्सर किती आलं तुमचं, 2 आलं. ज्यावेळेस एक्स -1 होता त्यावेळेस वायचं आन्सर किती आलं, 2. म्हणजे -1 ज्यावेळेस होता त्यावेळेस वायचं आन्सर किती आलं, 2. म्हणजे पॉईंट कुठं आला, कर कुठं चालू झाली, इथून चालू झाली. y2 आहे कारण ही ॲक्सिस कोणती आहे, वाय ॲक्सिस आहे, आणि ही ॲक्सिस कोणती आहे, एक्स ॲक्सिस आहे. एक्सची व्हॅल्यू आपली -1 होती, हे -1 होतं, मग -1 असताना वायचं उत्तर किती आलं, 0. म्हणजे इकडं करू स्टार्ट झाली तुमची. आणि दुसरं, ज्यावेळेस एक्सची व्हॅल्यू 0 होती, इथं 0 होतं, त्यावेळेस वायचं उत्तर किती आलं, -1 आलं. म्हणजे कर्व इथं एंड झाली, म्हणजे तुमची कर्व जी आहे ती इकडं शिफ्ट जाणार आहे अशी. आपण हे काय काढतं, कर्व काढतोय अशी. तुमची कर्व इथून स्टार्ट झाली आणि इकडं काय झाली, एंड झाली, बरोबर. मग इकडं पॉझिटिव्ह क्वाड्रंटपासून निगेटिव्ह क्वाड्रंटला कधी आली, या 2 पॉईंटच्या मध्येच आली ना. म्हणून आपण ते लिहितो की ज्या वेळेस तुमचा कर्व -1 ते 0 मध्ये तुमची ट्रॅव्हल होईल, मूव्ह होईल, फिरेल, त्यावेळेस तुमची कर्व तुमची क्रॉस होणार आहे. झाली का क्रॉस, झाली. म्हणजे इथं तुमचं काय आलं उत्तर, 0 आलं. वायचं उत्तर तुमचं काय आलं, 0 आलं. कळलं. किंवा साधं सिंपल, तुमची कर्व इकडनं इकडं घाली ना, इकडच्या क्वाड्रंटमध्ये इकडच्या क्वाड्रंटमध्ये शिफ्ट झाली, म्हणजेच तुमची कर्व जी आहे ती या 2 पॉईंटच्या मध्ये रूट आहे त्याचं. हा जो पॉईंट आहे, हा जो पॉईंट आहे ना, हा वाला, यालाच काय म्हणतात, रूट ऑफ द इक्वेशन म्हणतात. ठीक आहे. म्हणजे ज्यावेळेस ती क्रॉस होईल त्यावेळेस जी क्रॉस जर झाली तर त्याला काय म्हणतात, रूट आहे. म्हणून आपण याच्यावरनं कळते की हा पॉईंट कोणत्या 2 पॉईंटच्या मध्ये आहे, -1 आणि 0च्या मध्ये आहे. म्हणून आपण काय लिहिलं आहे की रूट ऑफ द इक्वेशन हे जे आहे हे लाय करतं आहे कोणाच्या मध्ये आहे, बिटवीन -1 अँड 0. असं असतं. डिटेलमध्ये आपण तुम्ही ज्यावेळेस क्लासला येतात त्यावेळेस आपण सांगूया. आत्ता एक्झाम पुरतं इक्वेशन एफ ऑफ एक्स म्हणून लिहायचं. हे दोन्ही पॉईंट्सला ट्रायल पॉईंट्स बनायचं, ए आणि बी. पहिल्यांदा ए या एक्सच्या जागी -1 टाकायचं, उत्तर काढायचं, 2 आलं. नंतर 0 टाकायचं, उत्तर आलं -1. 0पेक्षा 2 मोठा आहे म्हणून ग्रेटर दॅन 2.
0पेक्षा -1 लहान आहे म्हणून लेस दॅन 2, लेस दॅन 0. पॉझिटिव्ह उत्तर आले, एक निगेटिव्ह उत्तर आले, ते लिहायचं खाली की बोथ आर ऑफ अपोजिट साइन्स, म्हणून रूट ऑफ द इक्वेशन लाईज इन बिटवीन -1 अँड 0. ठीक आहे, आय होप की समजलं असेल. सोपं एकदम सम्स, काही तुम्ही जास्त विचार करू नका. 2-2 मार्क्सचे सम एकदम इझी आहेत, काहीच नाही. फक्त याच्यामध्ये पहिल्यांदा इक्वेशन लिहायचं, -1 पुट करायचं इक्वेशनमध्ये, नंतर 0 पुट करायचं आणि 2 आन्सर काढायचे आणि दोन्ही आन्सर अपोजिट साईनचे आहेत म्हणून लिहायचं खाली की रूट ऑफ द इक्वेशन लाईज इन बिटवीन -1 अँड 0. ठीक आहे, हा तर सिम्पल फॉर्म्युला होता तुमचा न्यूटन रॅप्सनचा, तसा फॉर्म्युला पाठ करायचा. आता हे सम बघा, फाइंड रिअल रूट. आता काय विचारले, रिअल रूट विचारले. आता हा सम जो आहे ॲक्च्युली 4 मार्कला पण येऊ शकतं किंवा 2 मार्कला पण येऊ शकतं, आपल्याला माहिती नाही म्हणून आपण ते 2 मार्क्सच्या याच्यात टाकले. ते 4 मार्कला पण पेपर लिहू शकतं. फाइंड रूट ऑफ द इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे बाय सेक्शन मेथड दिलेलं आहे. कोणत्या मेथडने सॉल्व्ह करायचे आणि किती इटरेशन करायचे आहेत, एकच. आता जसं इथं तुम्हाला ट्रायल पॉईंट्स दिले तसे इथं ट्रायल पॉईंट्स दिलेत का, तर नाही दिलेले. मग आपल्याला काय करावं लागेल, ते ट्रायल पॉईंट्स मनाने तयार करावं लागतील. 0 पासून चालू करायचं पहिल्यांदा. तसंच तिकडचं सारखं इक्वेशन जे आहे ते f(x) म्हणून लिहायचं. f(x) = x³ - 2x - 5 लिहिलं. आता मी ट्रायल पॉईंट नाही आहेत म्हणून 0 पासून चालू करतो, 0 टाकून बघतो. f(0) = 0³ - 2 × 0 - 5. काय आन्सर आलं याचं, -5 आन्सर आलं. ठीक आहे, नंतर आता एक आन्सर निगेटिव्ह आलं. आता कुठपर्यंत बघायचं, जोपर्यंत आपला दुसरा आन्सर पुढचं पॉझिटिव्ह येत नाही तोपर्यंत. आता 1 टाकून बघतो, या इक्वेशनमध्ये 1 टाकतो. 1³ - 2 × 1 - 5. आन्सर चेक करू आपण. -6. आता 2 टाकून बघू, मायनसच झालं. आपल्याला काय पाहिजे, एक आन्सर निगेटिव्ह आले. आता पुढचा आन्सर आपल्याला पॉझिटिव्ह पाहिजे. जोपर्यंत पॉझिटिव्ह येत नाही तोपर्यंत ट्राय करत राहायचं. आता 2 टाकून बघतो. 2³ - 2 × 2 - 5. -1 हे पण निगेटिव्ह झालं. आता 3 टाकून बघू मग. 3³ - 2 × 3 - 5. 16. फायनली ते पॉझिटिव्ह आलं. आता बघा निगेटिव्ह आन्सर कधी आलं तर लास्ट याच्या आधीचं 2 असताना काय आन्सर आलं तर निगेटिव्ह, म्हणजे 0पेक्षा काय कमी, म्हणजे असं दाखवणार. आणि हे पॉझिटिव्ह आलं म्हणजे 0पेक्षा मोठं म्हणजे ग्रेटर दॅन असं दाखवणार. म्हणजे तुमचं जे रूट ऑफ द इक्वेशन आहे हे कोणत्या 2 पॉईंट्सच्या मध्ये आहे. आपण काय म्हटलो की जर आन्सर एक निगेटिव्ह आलं आणि एक पॉझिटिव्ह आलं तर तुमचं रूट जे आहे ते या 2 पॉईंट्सच्या मध्ये आलं. आता म्हणून काय लिहायचं, ॲज f(2)चा आन्सर हे काय आलं, लेस दॅन 0 आले. अँड f(3)चा आन्सर हे काय आले, ग्रेटर दॅन 0 आले. एक आन्सर निगेटिव्ह आले, एक आन्सर पॉझिटिव्ह आले. बोथ आर ऑफ अपोजिट साईन, दोन्ही अपोजिट साईनचे आहेत. म्हणून रूट ऑफ इक्वेशन लाईज इन बिटवीन 2 and 3. ठीक आहे, इथपर्यंत आपण लिहिलं. आता एवढंच सम आहे का, नाही. तर त्यांनी काय सांगितलं, इटरेशन पण करा. मग आता फर्स्ट इटरेशनला काय करणार मी, बायसेक्शनच्या मेथडमध्ये फर्स्ट इटरेशनमध्ये माझं एची व्हॅल्यू काय घेणार मी, 2 घेणार आणि बीची व्हॅल्यू काय घेणार मी, 3 घेणार. मग फर्स्ट बायसेक्शन मेथड फॉर्म्युलानुसार फर्स्ट इटरेशन आहे म्हणून मी इथं काय लिहितो, x1. फर्स्ट इटरेशन असलं की x1 लिहायचं. x1 = फॉर्म्युला a + b / 2. हा फॉर्म्युला तुमचा a + b / 2. a किती आपला 2 + 3 / 2. किती आला आन्सर, 2.5 आन्सर आलं. पहिली x1ची व्हॅल्यू आपल्याला किती भेटली, 2.5 भेटली. आता ही x1ची व्हॅल्यू मी परत याच्यामध्ये पुट करणार. f(x1) म्हणजेच काय, f(2.5) = जिथं जिथं x आहे तिथं तिथं काय टाकणार होता, 2.5. 2.5चा क्यूब -2 × 2.5 - 5. आन्सर चेक करा काय येते बघा. $5.625. आन्सर काय आलं, 5.
0.625. आन्सर पॉझिटिव्ह आलं. पॉझिटिव्ह म्हणजेच काय, ग्रेटर दॅन 0. आता ज्यावेळेस f(2.5) होता त्यावेळेस आन्सर काय आलं, पॉझिटिव्ह आलं. आता आपल्याला सिलेक्ट करायचं आहे पुढच्या नेक्स्ट इटरेशनसाठी व्हॅल्यू. ठीक आहे, त्याच्या वेळेस कसं करणार, आता हे आन्सर काय आलं, पॉझिटिव्ह आलं. आता याच्या मागचं निगेटिव्ह आन्सर शोधायचं. कुठलं आन्सर, एफचं. हे एक्सचं आन्सर आहे, एफचं आन्सर शोधायचं. एफचं निगेटिव्ह आन्सर कधी आलं आहे, हे एफचं 3चं आन्सर काय आलं आहे, पॉझिटिव्ह आलं आहे. हे नाही घेणार. एफचं निगेटिव्ह आन्सर कधी आलं तर 2 असताना, 2 आन्सर असताना काय आन्सर आलं तर -1. म्हणून काय लिहिणार खाली, ॲज f(1)चा आन्सर, f(2)चा आन्सर हे काय आलं तर निगेटिव्ह. f(2) इज लेस दॅन 0 अँड f(2.5) हे पॉझिटिव्ह आले. एक निगेटिव्ह घेणार, एक पॉझिटिव्ह घेणार. f(2.5) काय आले, ग्रेटर दॅन 0. बोथ आर ऑफ अपोजिट साईन. परत वरच्यासारखंच, बोथ आर ऑफ अपोजिट साईन. म्हणून रूट ऑफ इक्वेशन लाईज इन बिटवीन कोणत्या दोन पॉईंट्समध्ये, आता 2 आणि 2.5, 2 अँड 2.5. बस एवढंच करायचं, त्याच्या पुढची करायची गरज नाही. करत त्यांनी एकच इटरेशन करायला सांगितलं. ठीक आहे, बघा काय करतं, परत एकदा सांगतो. इक्वेशन घ्यायचं, इक्वेशन लिहिलं, हे तुमचं इक्वेशन आहे, f(x) म्हणून लिहायचं. त्याच्यामध्ये पहिल्यांदा काय करायचं, 0 पुट करायचा. या इक्वेशनमध्ये जिथं जिथं x आहे तिथं 0 पुट केला, -5 उत्तर आलं. एक आन्सर निगेटिव्ह, एक आन्सर पॉझिटिव्हपर्यंत काढत राहायचं. 1 टाकला, परत निगेटिव्ह झालं, नाही चालणार. 2 टाकला, परत निगेटिव्ह झालं, नाही चालणार. 3 टाकलं, पॉझिटिव्ह आलं. आता मागचे एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह कोणते, ज्यावेळेस 2 टाकला त्यावेळेस निगेटिव्ह आलं, ज्यावेळेस 3 टाकलं त्यावेळेस 16 आलं. मग लेटेस्ट एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह कोणते आहेत, हे 2 आणि 3 आहे. म्हणजे f(2)चा आन्सर हे लेस दॅन 0 आलं आणि f(3)चा आन्सर हे ग्रेटर दॅन 0 आलं. बोथ अपोजिट साईनचे आहेत. म्हणून रूट ऑफ द इक्वेशन हे जे आलेले हे कोणत्या दोन पॉईंट्सच्या मध्ये येणार आहे, 2 आणि 3. म्हणून ते लिहिलं, रूट ऑफ द इक्वेशन लाईज इन बिटवीन 2 अँड 3. आता पुढचं फर्स्ट इटरेशनच्या वेळेस एची व्हॅल्यू काय घेणार तुम्ही, 2 घेणार. बीची व्हॅल्यू काय घेणार, 3 घेणार. तुम्हाला मगाशीच सांगितलेलं, लेफ्ट साईडचं ए असतं, राईट साईडचं बी असतं. व्हॅल्यू टाकली, फॉर्म्युला टाकला. हा फॉर्म्युला कुठला आहे, बायसेक्शनचा फॉर्म्युला आहे. बायसेक्शनने सोडवा सांगितलं ना, हा फॉर्म्युला बायसेक्शनचा आहे. a + b / 2. व्हॅल्यू पुट केली, आन्सर काढलं. x1चं आन्सर काय आलं, 2.5. x1च का लिहिलं, हे फर्स्ट इटरेशन होतं म्हणून x1 लिहिलं. सेकंड इटरेशनला काय लिहिणार आपण, x2 लिहिणार. थर्ड इटरेशनला आपण काय लिहिणार, x3 लिहिणार. x1 लिहिलं, x1चं उत्तर आलं 2.5. आता हे जे आन्सर आलं आपण ते परत कुठं टाकणार या इक्वेशनमध्ये, f(x1) म्हणजेच f(2.5). 2.5चा क्यूब -2 × 2.5 -5. काय आन्सर आलं, 5.625. हे पॉझिटिव्ह आन्सर आलं, ग्रेटर दॅन 0. आता हे पॉझिटिव्ह पकडले. आता याच्या मागचं एफचं निगेटिव्ह आन्सर कोणतं आहे, हे तर पॉझिटिव्ह आहे. 16 चालणार का, नाही चालणार. मग कोणते घेतलं, निगेटिव्ह आलं. म्हणजे आता कोणते दोन पॉईंट्स पकडायचे, 2 आणि 2.5. मग तेच लिहिलं, f(2)चं उत्तर जे आलं ते निगेटिव्ह आले, f(2.5)चं ग्रेटर दॅन 0 आले. लेस दॅन 0, ग्रेटर दॅन 0. म्हणजेच निगेटिव्ह आणि हे पॉझिटिव्ह आले. बोथ आर ऑफ अपोजिट साईन. म्हणून रूट ऑफ द इक्वेशन आता कोणत्या दोन पॉईंट्समध्ये येणार आहे, 2 आणि 2.5मध्ये. कोणते दोन पॉईंट्स पकडायचे, ज्यावेळेस तुमचं आन्सर एक निगेटिव्ह आलं आणि ज्यावेळेस तुमचं आन्सर एक पॉझिटिव्ह आलं. ठीक आहे, असं सम आहे. मला वाटतं हे 4 मार्क्सच सम आहे, 4 मार्कलाच विचारतील. तरी पण आपण रिस्क नको म्हणून आपण ते 2 मार्क्स त्याच्यात कन्सिडर केले. 2 मार्कला येऊ दे, 4 मार्कला येऊ दे, आपल्याला आलं पाहिजे. ठीक आहे, आता हे तुम्हाला मी म्हणतात सर आम्हाला काही एवढं समजत नाही, डिटेलमध्ये येत नाही, व्यवस्थित लगेच फडदेश येत नाही. आता बघा, आपण डायरेक्ट पेपर आता 27 तारखेला 28 तारखेला पेपर आहे, आपण ट्राय करतो आहे. तुम्ही थोडेसे लवकर आले असते तर तुम्हाला डिटेलमध्ये सांगता आलं असतं. आता आपण पेपरच्या वेळेस ऐन टायमिंगला करतो आहे, त्यामुळं प्रयत्न करा. मी तुम्हाला समजून सांगण्याचा पूर्ण प्रयत्न करतो आहे, जेवढं माझ्याकडनं होतं तेवढं. आता हे कसं आहे, हे शिकवण्याच्या आधी, बायसेक्शन चॅप्टर शिकवण्याच्या आधी असं डिटेलमध्ये 1 सम 2 सम व्यवस्थित स्लोली घ्यावं लागतं, त्यावेळेस हे एकदम क्लिअर होतं. आता तुम्ही तात्पुरतं जेवढं समजून घेता येतं तेवढं समजून घेण्याचा प्रयत्न करा, थोडंफार ॲडजस्ट करा. ठीक आहे, ओके. आय होप की 2 मार्क्सचे सगळे क्वेश्चन सगळ्यांना समजले असतील. आता आपण 4 मार्क्सच्या क्वेश्चनकडे जाऊया.